पुणे जिल्ह्याचे बहुजन समाज पार्टीचे अध्यक्ष श्री दिलीप कुसाळे साहेब हे आपल्या पुणे शहराचे लोकसभेचे उमेदवार आणि बहुजन समाज पार्टीची जी रणनीती आहे त्याविषयी थोडक्यात आपल्याला माहिती देतील. जय भीम. बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार माननीय प्रशांत दादाराम रणपिसे पुणे शहर लोकसभेमध्ये बहुजन समाज पक्षाच्या वतीने उमेदवारी लढवत आहे आणि पुणे शहरामध्ये एकंदरीत जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांमध्ये बहुजन समाज पार्टी ही 3 नंबरचा राष्ट्रीय पक्ष आहे आणि राष्ट्रीय पक्षाचा उमेदवार म्हणून त्यांनी जवळजवळ शासकीय सेवेत काम करत असताना त्यांनी शासन प्रशासनाची माहिती त्याचप्रमाणे रणपिसे यांना त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी चांगल्या उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांना केंद्र सरकारने 2 वेळा राष्ट्रपती पदक पुरस्कार दिलेला आहे आणि त्यांना वाटलं आता निवृत्त झाल्यानंतर जसे ते चळवळीशी संबंधित होते आणि आजही आहेत, त्यांना वाटलं की या देशामध्ये ज्या आत्ताच्या ज्या वातावरणामध्ये ज्या घडामोडी घडत आहेत त्या घडामोडी घडत असताना एक प्रकारे भारतामध्ये लोकशाही संपुष्टात येऊन हिटलरशाही हुकुमशाही पद्धतीने सत्तेमध्ये जे प्रस्थापित सरकार करत आहे आणि भविष्यामध्ये सर्वांना ही भीती आहे की भारताची जी काही राज्यघटना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आहे ती राज्यघटना नष्ट करून त्यांची स्वतःची या देशामध्ये पुन्हा एकदा चातुर्वर्णवादी व्यवस्था निर्माण करण्यासाठी त्यांचा प्रयत्न चालू आहे. त्याच्यासाठी की ते 400 पारचा नारा देऊन एक एक संघटनेच्या ज्या संघटनेला कुठल्या प्रकारची मान्यता नाही आहे अशा संघटनेच्या एक उमेदवाराला एक राष्ट्राध्यक्षाला ते घेऊन 400च्या पर्यंत आकडा गाठायचा प्रयत्न चालू आहे ना. असं काय होत नाही. आता एकंदरीत आता जवळजवळ 4थ्या टप्प्यातल्या निवडणूक आहेत. 4थ्या टप्प्याच्या निवडणुकीमध्ये या संपूर्ण प्रक्रियेमध्ये भारतीय जनता पार्टी असेल, काँग्रेस असेल, हे सगळे बॅकफुटला गेलेले आहेत आणि त्याच्यानंतर की आज बहुजन समाज पार्टी ही स्वबळावर देशातल्या सगळ्या जागा आम्ही लढवत आहोत. प्रत्येकाने कोणाशी ना कोणाशी युती करून अनेक संघटना एकत्रित येऊन निवडणूक लढवत आहे. फक्त बहुजन समाज पार्टी ही भारतातली एकमेव अशी पार्टी आहे ती कुठल्याही पक्षाशी युती न करता स्वतःच्या स्वबळावर निवडणूक लढवत आहे आणि आम्हाला खात्री आहे की पुण्यामध्ये आम्ही या प्रस्थापितांना धक्का देणार. भारतीय जनता पार्टीची सत्ता गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहे तरी छोट्या मोठ्या पक्षांना संघटनेला त्यांच्या युती करून ते निवडणूक लढवतात आणि 400 पार करायचं म्हणतात. तर तुमचे उमेदवार जास्तीत जास्त निवडून आले पाहिजे तरच आपण त्या जुमला सरकारला रोखू शकतो. त्यासाठी उमेदवार निवडून येण्यासाठी काय तुम्ही केलेले आहे? बहुजन समाज पार्टी देशातली 3 नंबरची राष्ट्रीय पार्टी आहे आणि ही केडर बेस पार्टी आहे. या देशामध्ये 1984ला स्थापन झालेली पार्टी की 4 वेळा उत्तर प्रदेशमध्ये स्वतःच्या कार्यकर्त्यांच्या बळावर 4 वेळा सत्ता स्थापन केली आहे आणि देशभरामध्ये कार्यकर्त्यांचा जाळा आहे आणि आपण देशभरामध्ये सगळ्याच्या सगळ्या जागा आपण लढवत आहोत आणि त्यामुळं आपल्या कार्यकर्त्यांच्या जोरावर कुठल्याही धन्नाशेठ कुठल्याही भांडवलदाराचा 1 पैसा न घेता आपण फक्त कार्यकर्त्याच्या जोरावर आपण निवडणूक लढवत आहोत आणि आम्हाला खात्री आहे की या देशामध्ये या 2024ची निवडणूक ही कोणालाच बहुमत मिळणार नाही. शक्यतो अल्पमतात सगळे सरकार येणार आहे आणि अशी वेळ येणार आहे की बहुजन समाज पार्टीचे जेवढे उमेदवार निवडून येतील तेवढ्या संख्येशिवाय कोणाचंही सरकार बनणार नाही आणि आम्ही कोणाला बनवून देणार नाही. जर आमच्याकडे जी संख्याबळ असेल त्या संख्याबळावर जर अवलंबून असेल तर आम्ही असं म्हणू की पहिल्यांदा
आम्ही सरकार बनवतो, कोणाला वाटेल मग आम्हाला काँग्रेसने सपोर्ट करावा, बीजेपीने सपोर्ट करावा, पण प्राईम मिनिस्टर बहीण मायावती होणार एवढं मात्र निश्चित आहे. हे होते पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष बहुजन समाज पार्टी दिलीप कुसळे साहेब. वंचित परिवर्तन न्यूज, BK बाजाराव.